मीच बरोबर म्हणणारी माणसं कशी ओळखायची? त्यांच्या जाळ्यातून सुटका कशी करायची? मीच बरोबर असे सतत म्हणणारी माणसं आपल्याला रोजच्या आयुष्यात कुठे ना कुठे भेटतात. कुटुंबात असू शकतात, नात्यात असू शकतात, ऑफिसमध्ये असू शकतात किंवा कधी-कधी मित्रमंडळीतही दिसतात. सुरुवातीला ही माणसं खूप आत्मविश्वासी, हुशार आणि प्रभावी वाटतात. पण हळू त्यांच्या वागण्यात एक ठराविक पॅटर्न जाणवू लागतो. मानसशास्त्रात अशा वर्तनाला नार्सिसिस्टिक प्रवृत्ती म्हणतात. संशोधन सांगतं की नार्सिसिझम म्हणजे फक्त स्वतःवर प्रेम करणं नाही, तर स्वतःला नेहमी इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणं. स्वतःची चूक मान्य न करणं आणि इतरांच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं हे त्यांचं मुख्य वैशिष्ट्य आहे. मीच बरोबर म्हणणारी व्यक्ती चर्चा करण्यासाठी कधीच तयार नसते. त्यांच्या मते चर्चा म्हणजे आपलं मत दुसऱ्यावर लादणं. तुम्ही वेगळं मत मांडलं तर ते लगेच चिडतात, टोमणे मारतात किंवा विषय बदलतात. अनेकदा ते तुमचं बोलणं अर्ध्यात तोडतात कारण त्यांना वाटतं की त्यांचं बोलणं जास्त महत्त्वाचं आहे. मानसशास्त्रीय अभ्यासात असे दिसून आलं आहे की अशा लोकांना स्वतःच्या प्रतिमेची खूप काळजी असते. त्यामुळे कोणी त्यांच्या मताला आव्हान दिलं की त्यांना ते वैयक्तिक हल्ल्यासारखं वाटतं. अशा माणसांची ओळख पटवण्याचा एक महत्त्वाचा संकेत म्हणजे जबाबदारीपासून पळ काढणं. चूक झाली तरी ते कधीच माझी चूक झाली असं म्हणत नाही. परिस्थिती, दुसरे लोक, नशीब किंवा तुम्हीच कारणीभूत आहात असं सांगितलं जातं. संशोधन सांगतं की नार्सिसिस्टिक प्रवृत्ती असलेली व्यक्ती स्वतःच्या अहंकाराला वाचवण्यासाठी सतत बाह्य कारणं शोधते. स्वतःची चूक मान्य करणं म्हणजे त्यांच्या दृष्टीने स्वतःची किंमत कमी करणं असतं. या लोकांचा आणखीन एक पैलू म्हणजे सहानुभूतीचा अभाव. तुम्ही तुमचं दुःख, अडचण किंवा भावना सांगितल्या तरी त्यांना त्यात फारसा रस नसतो. ते लगेच संभाषण स्वतःकडे वळवतात. कधी-कधी ते तुमच्या वेदनेलाच कमी लेखतात. यात काय एवढं किंवा माझ्याबरोबर तर याहून वाईट झालं होतं. अशी वाक्य नेहमी ऐकू येतात. मानसशास्त्र सांगतं की सहानुभूती कमी असणं हे नार्सिसिझमचं एक मुख्य लक्षण आहे. अशा व्यक्ती सुरुवातीला खूप आकर्षक वाटू शकतात. त्यांचं बोलणं प्रभावी असतं, आत्मविश्वास जबरदस्त असतो आणि ते तुम्हाला विशेष वाटायला लावतात. यालाच मानसशास्त्रात लव्ह बॉम्बिंग असं म्हटलं जातं. ते तुमचं खूप कौतुक करतात, तुम्हाला वेगळं असल्याची जाणीव करून देतात. पण हळूहळू हे कौतुक कमी होतं आणि त्या जागी टीका, नियंत्रण आणि दोषारोप सुरू होतात. संशोधनानुसार हा बदल मुद्दाम केला जातो, कारण एकदा समोरची व्यक्ती भावनिकरित्या गुंतली की तिला नियंत्रित करणं सोपं जातं. नार्सिसिस्टिक व्यक्तीच्या जाळ्यात अडकलेली व्यक्ती हळूहळू स्वतःबद्दल शंका घ्यायला लागते. सतत तुम्हाला चूक वाटायला लावलं जातं, यालाच गॅस लाइटिंग म्हणतात. तुमच्या आठवणी, भावना आणि निर्णय चुकीचे असल्याचं वारंवार सांगितलं जातं. मानसशास्त्रीय अभ्यास सांगतो की दीर्घकाळ अशा वागणुकीचा सामना केल्यास आत्मविश्वास कमी होतो, चिंता वाढते आणि स्वतःवरचा विश्वास ढासळतो. मग अशा जाळ्यातून सुटका कशी करायची हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. सर्वात पहिलं पाऊल म्हणजे हे स्वीकारणं की समोरची व्यक्ती बदलणार नाही. अनेक लोक या भ्रमात राहतात की प्रेम, समजूत किंवा संयमाने ती व्यक्ती बदलेल. पण संशोधन स्पष्ट सांगते की जोपर्यंत अशा व्यक्तीला स्वतःच्या वर्तनाची जाणीव होत नाही आणि बदलाची इच्छा होत नाही, तोपर्यंत बदल होण्याची शक्यता फार कमी असते. दुसरं महत्त्वाचं पाऊल म्हणजे स्पष्ट सीमा ठरवणं. तुम्हाला काय मान्य आहे आणि काय नाही हे ठामपणे सांगणं गरजेचं असतं. सुरुवातीला ते सीमा तोडण्याचा प्रयत्न करतील, चिडतील किंवा अपराधीपणाची भावना निर्माण करतील. पण मानसशास्त्र सांगतं की सीमा पाळणं हे स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तिसरं म्हणजे स्वतःच्या भावना आणि अनुभवांवर विश्वास ठेवणं. तुम्हाला वाईट वाटतंय, थकवा येतोय किंवा सतत अस्वस्थ वाटतंय याचा अर्थ काहीतरी चुकतंय. त्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. संशोधनानुसार स्वतःच्या भावनांना नाव देणं आणि त्यांना मान्यता देणं हे भावनिक बळ वाढवण्यासाठी महत्त्वाचं असतं. गरज असेल तर अंतर ठेवणं किंवा नातं पूर्णपणे तोडणंही योग्य ठरू शकतं. हे पाऊल कठीण असतं कारण नार्सिसिस्टिक व्यक्ती अनेकदा अपराधीपणाची भावना निर्माण करते. पण मानसशास्त्र सांगतं की सतत मानसिक त्रास सहन करण्यापेक्षा स्वतःची सुरक्षितता आणि शांती निवडणं अधिक आरोग्यदायी आहे. शेवटी विश्वासू व्यक्तींशी बोलणं खूप उपयोगी ठरतं. मित्र, कुटुंब किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञ यांच्याशी संवाद साधल्याने वास्तव स्पष्ट दिसायला लागतं. संशोधन सांगतं की सामाजिक आधार असल्यास अशा नात्यांतून बाहेर पडणं सोपं होतं. मीच बरोबर म्हणणारी माणसं ओळखणं आणि त्यांच्या जाळ्यातून सुटका करणं हा प्रवास सोपा नाही, पण शक्य नक्कीच आहे. स्वतःची किंमत ओळखणं, स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणं आणि गरज पडल्यास धाडसी निर्णय घेणं हेच याच प्रवासाचं खऱ्या अर्थानं यश आहे. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका.
आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.